Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. मनोज जरांगे पाटील यांनी काल मुंबईतील आझाद मैदान परिसरामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील एक शिष्टमंडळ आलं। त्या शिष्टमंडळासमोर त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मान्य झाल्या आणि महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून जे काही मराठा बांधव आले होते, आंदोलक आले होते, त्यांच्या समोर हे उपोषण त्यांनी सोडलं आणि आपल्या मागण्या झाल्या म्हणून त्यांनी पूर्ण आंदोलन संपवलं आणि ते नंतर आपल्या संभाजीनगरमध्ये ते दाखल झाले। आता आपण जर बघितलं मागील 2 वर्षांमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी किती उपोषण केली, त्यांचा आतापर्यंतचा प्रवास, या सर्व गोष्टींचा आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नमस्कार, मी स्वानंद बिक्कड, तुम्ही पाहतात मुंबई तक। मनोज जरांगे पाटील हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मातोरी गावचे, पण ते जे उपोषण करतात ते अंतरवाली सराटीमध्ये, अंबड तालुका आहे, जिल्हा जालना। मनोज जरांगे पाटील यांचं पहिलं उपोषण जर आपण बघितलं मागील 2 वर्षांमध्ये 29 ऑगस्ट 2023 ला त्यांनी पहिलं उपोषणाला सुरुवात केली आणि ते उपोषणाला बसले। त्यानंतर 1 सप्टेंबरला जर आपण बघितलं 2023च्या मनोज जरांगे पाटील यांचं जे अंतरवाली सराटीमध्ये उपोषण होतं त्या ठिकाणी दगडफेक झाली। त्यानंतर पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये तणावाचं वातावरण आपण पाहिलं। त्यानंतर हा सर्व परिस्थितीमध्ये जर बघितलं तर एकदम तणावपूर्ण परिस्थिती होती। मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाल्याचं देखील आपण पाहायला मिळालं होतं। 14 सप्टेंबरला त्याच पहिल्या आंदोलनाची त्यांचे मुख्यमंत्री, तत्कालीन आताचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांनी हे उपोषण सोडलं आणि 14 सप्टेंबरला एकनाथ शिंदे यांनी सरसकट मराठ्यांना कुणबी आरक्षण देण्यासाठी त्यांनी तत्कालीन सरकारला, एकनाथ शिंदे यांना 40 दिवसाची त्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी मुदत दिली। त्यानंतर इथपर्यंतच हे थांबलं का तर नाही, त्यानंतर मनोज जरांगे पाटलांना आणखी उपोषणं, आंदोलनं करावी लागली। त्यानंतर दुसरं उपोषण त्यांनी आंदोलन जे केलं ते 25 ऑक्टोबरला सरकारने आरक्षणाबाबत कोणतीही हालचाल न केल्यामुळे त्यांनी ही उपोषणाबाबत ठाम भूमिका घेतली होती। मनोज जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या उपोषणादरम्यान बीडमध्ये काही हिंसक घटना आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या। 30 ऑक्टोबरला 2023 ला बीड जिल्ह्यातील 2 आमदार जे आहेत, प्रकाश सोळुंके आणि संदीप क्षीरसागर यांचे, हे जे दोन्ही आमदारांचे घरं माजलगाव आणि बीडमधील जाळण्यात आली होती। त्यानंतर तेव्हा जे दुसरं उपोषण त्यांचं होतं 2 नोव्हेंबर 2023 ला तत्कालीन जे आमदार आहेत, मंत्री होते, धनंजय मुंडे, उदय सामंत आणि सुनील शुक्रे जे माजी न्यायमूर्ती आहेत आणि माजी न्यायमूर्ती MJ गायकवाड यांच्या उपस्थितीत हे उपोषण त्यांनी सोडलं, आंदोलन मागे घेण्यात आलं। त्यानंतर तेव्हा जे आंदोलन त्यांनी उपोषण सोडलं तेव्हा सरकारला 2 जानेवारीची त्यांनी डेडलाईन दिली होती, तोपर्यंत आमच्या मागण्या करणार। त्या मागण्या काय होत्या तर सर्व मराठा बांधवांना सरसकट कुणबीमधून ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं अशी त्यांची प्रमुख मागणी होती। त्यानंतर त्यांनी 24 डिसेंबरची ही डेडलाईन देण्यात आली होती। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी तिसरं उपोषण केलं। तेव्हा त्यांनी असं ठरवलं की आपण मुंबईमध्ये आझाद मैदानावरती उपोषण करूयात, पण तेव्हा ते 20 जानेवारीला मुंबईजवळच, नवी मुंबईजवळील वाशी या ठिकाणीच तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडण्यात आलं। मुंबईकडे, आझाद मैदानाकडे त्यांना येऊ देण्यात आले नाही। असंख्य मराठा आंदोलक हे तेव्हा वाशीमध्ये जमले होते आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे उपोषण सोडण्यात आलं। तेव्हा 27 जानेवारीला मुख्यमंत्र्यांनी सगळे सोयरे अध्यादेशाची प्रत काढल्यानंतर जरांगेंनी पुन्हा हा जो आंदोलक आहेत सर्व घेऊन ते वापस परतले। तर त्यानंतर जर बघितलं आपण तर 4थं उपोषण देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे। 8 ते 13 जूनच्या दरम्यान 2024 ला 4थं उपोषण सोडण्यासाठी शंभूराज देसाई आले होते। तेच त्यांच्या सरसकटच्या आणि ज्या मागण्या आहेत, मराठवाड्यातील जे मराठा समाज आहे त्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची त्यांची मागणी होती। सरसकट आरक्षण लागू करा ह्या मागणीवर ते ठाम होते आणि त्यांनी ते उपोषण केलं। तेव्हा शंभूराज देसाई यांनी मध्यस्थी करून हे उपोषण सोडलं होतं। तरी त्यांनी त्यानंतर जर बघितलं 13 जून ते 13 जुलैपर्यंत हा 1 महिन्याचा अवधी सरकारला देण्यात आलेला होता, तरी देखील त्यांच्या ह्या पूर्ण मागण्या मान्य न झाल्यामुळे पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी 5वं उपोषण केलं 20 जुलै 2024 ला आणि तेव्हा त्यांनी परत उपोषणाला सुरुवात केली आणि तेव्हा त्यांचं 24 जुलैला 4 दिवसानंतर
उपोषण स्थगित करण्यात आलं। तेव्हा नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज आणि अंतरवाली सराटीतील ज्या महिला आहेत त्यांच्या हस्ते ज्यूस पीत त्यांनी उपोषण सोडलं। दरम्यान उपोषण करताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 13 ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य करण्यासाठी मुदत दिली होती। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी 6वं उपोषण केलं आणि त्यानंतर 16 सप्टेंबर 2024ला रात्री 12 वाजेपासून ते 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून मनोज जरांगे पाटील यांनी 2024 म्हणजे 17 सप्टेंबर 2024ला उपोषणाची सुरुवात केली। तेव्हा हे त्यांचं 6वं आमरण उपोषण होतं आणि त्यांनी ते 9व्या दिवशी हे उपोषण स्थगित केलं। तेव्हा देखील त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत। आता हे 6 उपोषणं झाल्यानंतर देखील सरकारकडून त्यांच्या ज्या मागण्या आहेत सरसकट मराठा बांधवांना ओबीसीतून आरक्षण देण्याची त्यांची ही प्रमुख मागणी मान्य झाली नाही, म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी 7वं उपोषण सुरुवात केली। 25 जानेवारी 2025ला सामूहिक आमरण उपोषणाला त्यांनी सुरुवात केली। त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत अनेक मराठा बांधव देखील या उपोषणात सहभागी झाल्याचं आपण पाहिलं होतं। त्यानंतर 30 जानेवारी 2025ला मनोज जरांगे पाटील यांचं हे सामूहिक उपोषण आहे ते स्थगित करण्यात आलं। त्यावेळी बीडचे खासदार बजरंग सोनवणे, माजलगावचे आमदार प्रकाश सोळुंके, आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्या ह्या प्रमुख उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी हे उपोषण मागे घेतलं। त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन वारंवार मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला होता। त्यांची ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी अवधी देखील दिला होता, पण त्या मागण्या मान्य होत नव्हत्या। पण अजूनपर्यंत मनोज जरांगे पाटील त्यांच्या मागणीवरती ठाम होते। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला चलण्याचा नारा दिला सर्व मराठा बांधवांना घेऊन। ते 27 ऑगस्ट 2025ला मागच्या 27 ऑगस्टच्या तारखेला ते अंतरवाली सराटी या गावातून निघाले आणि मुंबईच्या आझाद मैदानाकडे त्यांनी कूच केली। त्यानंतर जर आपण बघितलं 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील असंख्य लाखो मराठा बांधवांसोबत आझाद मैदानावरती पोहोचले आणि त्यांनी 5 दिवसाचं आमरण उपोषण केलं आणि काल 2 सप्टेंबरला मनोज जरांगे पाटील यांचं हे उपोषण स्थगित करण्यात आलं। मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित करताना सरकारने एक नवीन GR काढला आणि त्यामध्ये हैदराबाद गॅझेट सातारा संस्थांचं जे गॅझेट आहे ते लागू करण्यासंदर्भात सरकारनं हा GR काढला आणि त्या GR मध्ये नेमकं काय आहे ते एकदा आपण प्रेक्षकांना सांगायला काही हरकत नाही। मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी होती सरसकटची, तेव्हा जे 5वं शेवटचं उपोषण आता 2-3 दिवसापूर्वी त्यांचं काल स्थगित केलं, 2-3 दिवसापूर्वी त्यांनी चालू केलेलं हे उपोषणामध्ये त्यांनी एकदा पत्रकार परिषदेत बोलताना देखील म्हटलं होतं की आता सरसकट हा शब्द बघा, सरसकट हा जो शब्द आहे तो कोर्ट असेल किंवा अन्य ज्या न्यायालयीन लढाई आहेत तेव्हा तो क्लिष्ट ठरतो, त्यामुळे त्याला आव्हान देण्यात येतं। त्यामुळे त्यांनी म्हटलं होतं की हा शब्द वगळा आणि जे हैदराबाद गॅझेट आहे ते म्हणजे संदीप शिंदे यांच्या समितीनुसार जे हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या कुणबी नोंदी आहेत त्याच्या आधारे आम्हाला आरक्षण द्या आणि पूर्ण ज्या नोंदी आहेत, समजा एखाद्या कुटुंबामध्ये एखादी नोंद सापडली तर त्याच्या प्रतिज्ञापत्र घेऊन त्या नोंदीच्या आधारे अन्य कुटुंबातील सदस्यांना देखील मराठा बांधवांना देखील म्हणजे त्या गावातील असतील, नात्यातील, कुळातील पितृसत्ताक पद्धतीनं त्या सर्व जणांना या कुणबी सर्टिफिकेट देण्यात यावं अशी त्यांची ही मागणी होती। त्या दृष्टीने सरकारने एक काल GR काढला आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचं हे उपोषण स्थगित झालं। जर आपण बघितलं तर तो GR मधल्या स्पेसिफिक 2 लाईन बघितल्या तर आपण मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बट्टेनं शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेतजमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याचं प्रतिज्ञापत्र सादर करावं लागेल। म्हणजे ज्या काही सध्या ओबीसी आरक्षण आहे राज्यामध्ये त्या सर्व ओबीसी बांधवांना 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी त्यांच्या ज्या स्थानिक भागामध्ये जे राहतात, सध्या समजा एखादं आपण जर उदाहरण घेतलं तर बीड असेल, संभाजीनगर असेल, त्या स्थानिक भागात जर असतील तर त्यांच्या पूर्वजांच्या नोंदी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर त्या नोंदी असणं आवश्यक आहे तुम्हाला जर त्या आरक्षणाचा ओबीसी आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर त्या दृष्टीने देखील आता म्हणजे जर हैदराबाद गॅझेट लागू करायचं झालं तर कुणबी नोंदी तुमच्या असणं आवश्यक आहे। त्या कुणबी नोंदी हैदराबाद गॅझेटमध्ये अत्यंत असणं महत्त्वाचं असेल तरच तुमच्या नातलगांना म्हणजे जे सरकारचा GR सांगतो त्या दृष्टीने त्यांना कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे। तसंच जर आपण ह्या GR मध्ये पुढे जर बघितलं स्थानिक चौकशी या प्रतिज्ञापत्राच्या आधारे अनुषंगाने पुराव्याचे सक्षम प्राधिकारी अधिकारी स्थानिक चौकशी करून खातरजमा ते करतील। त्यानंतर अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील
कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील कुळातील असून कुणबी असल्याचे प्रमाणपत्र देण्यास ते तयार असल्यास तो प्रतिज्ञापत्र घेऊन नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या साहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल। म्हणजे संदीप शिंदे यांची जी समिती आहे, हैदराबाद गॅझेटमधल्या ज्या नोंदी सापडत आहेत त्या नोंदीमध्ये जर त्या गावातील एखाद्या व्यक्तीचं नाव असेल आणि ते नाव जर सापडलं तर त्या नावानुसार तो जो व्यक्ती आहे त्यांनी जर प्रतिज्ञापत्र दिलं हा व्यक्ती माझ्या संबंधातील आहे, त्या व्यक्तीला ते प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर पूर्ण हे आरक्षणाचा फायदा होईल। पण त्याच्या पूर्वी जर आपण बघितलं तर गाव पातळीवरील जी स्थानिक समिती आहे आणि वंशावळ समितीच्या साहाय्याने ती चौकशी करेल ते समिती आणि त्यानंतर त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय होणार आहे। निर्णय होईल का असं सांगितलंय का? अजिबात नाही, निर्णय होईल। म्हणजे ती चौकशी झाल्यानंतर जो सक्षम प्राधिकारी आहे तो देण्यासाठी त्याच्या शेवटचा निर्णय हा त्याचा असणार आहे असं या GR मध्ये सध्या दिसतंय। जर आपण बघितलं मनोज जरांगे पाटील यांनी हे 8 उपोषण जर केले, 1 सप्टेंबरला जवळपास 2023ला ह्या आंदोलनाला त्यांची सुरुवात झाली आणि काल 2 सप्टेंबर 2025ला उपोषण त्यांचं 8वं उपोषण हे संपलं। त्यांचं सोडण्यात आलं, राज्य सरकारकडून शिष्टाई करण्यात आली आणि त्यांना शिष्टमंडळाने ते उपोषण मागे घेण्यास लावलं आणि त्यांच्या ह्या सर्व मागण्या सरसकट जो शब्द वगळता आहे त्या मागण्या मान्य झाल्याचं काल आपण आझाद मैदानावरती पाहिलं आणि मुंबईतील सर्व मराठा आंदोलक खुश होऊन जल्लोष करत आपापल्या गावी परतले। पण आता जर आपण बघितलं तर ह्या सर्व मागण्या त्यांच्या मागण्या झाल्यात का हे येणाऱ्या काळातच समोर येईल। पण हा जो मराठा समाजाचा पूर्ण जर भाग बघितला आपण 2 वर्षातील अनेक मागण्या त्यांच्या होत्या, तरी देखील मनोज जरांगे पाटलांना सतत उपोषण करावं लागलं। त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत म्हणून ते सतत उपोषणाला बसले। आता मनोज जरांगे पाटील यांनी हे उपोषण स्थगित केलंय, पण त्यांच्या मागण्या खरंच मान्य झाल्यात का? सरकारनं तो GR काढलाय ते संतुष्ट आहेत का? हे येणाऱ्या काळातच आपल्याला समोर येईल। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भातील सर्व व्हिडिओ मुंबई तकच्या टाइमलाईनवर तुम्ही पाहू शकता।